नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी टम्म फुगलेली अशी पालक पुरी कशी बनवायची। एकदम हेल्दी रेसिपी आहे, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, त्याचबरोबर मधल्या वेळेत खाण्यासाठी। या पुऱ्या 7 ते 8 दिवस टिकतात, त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे। एकदम झटपट तयार होतात, फार वेळ लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे। फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। पालक पुरी बनवण्यासाठी इथं मी एक जुडी पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे। पालक निवडल्यानंतर तो एका भांड्यामध्ये तसाच पाण्यामध्ये बुडवून ठेवला होता, म्हणजे त्यावरती जे काही माती वगैरे असेल ती व्यवस्थित निघून जाते। तर अशा पद्धतीने पालक मी स्वच्छ धुवून घेतलाय। पालक घेताना आपल्याला फक्त त्याची पानं घ्यायची आहेत, देठं घ्यायची नाहीत। देठं तुम्ही सूपसाठी वगैरे वापरू शकता। तर आता हा सगळा पालक आपल्याला अशा पद्धतीने थोडासा मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे। इथं मी एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये चिरलेला पालक घालून घेते आणि उरलेला पालकही अशाच पद्धतीने चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। सगळा पालक चिरून झालाय। आता यामध्ये टाकण्यासाठी घेतलेल्या आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या। मिरच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 8 ते 10 लसूण पाकळ्या आहे, 1 चमचा धणे आहे, 1 चमचा ओवा, 1 चमचा कच्ची बडीशेप आणि 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याची अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त पाणी घालायचं नाही, कारण काय होतं की मिक्सरला वाटताना ऑलरेडी पालक खूप पाणीदार असतो। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने छान अगदी फाईन अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे 4 चमचे बारीक रवा, साधारणपणे पाव वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन पीठ। आता यामध्ये मी घालत आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ आपल्याला लागेल असं घालायचं आहे, एकदम घालायचं नाही। तर सध्या मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अजून थोडंसं लागलं तर मी अजून घेईल। यामध्ये घालते 2 चमचे पांढरे तीळ, चवीप्रमाणे मीठ घालायचंय। आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय, याचा घट्टसर गोळा बनवायचा आहे। आपण पुरीला ज्या पद्धतीने पीठ भिजवतो तसंच भिजवायचंय। या पेस्टमध्ये बसेल एवढंच पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आवश्यकता वाटली तर थोडंसं गव्हाचं पीठ अजून घ्यायचं आहे। यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन घातलंय। बेसन पिठामुळे काय होतं की पुरी आपली चांगली खुसखुशीत होते, त्याचबरोबर ती अगदी कमी तेलकट देखील होते। तर इथं बघू शकता या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय। मला 2.5 वाट्या इतकं गव्हाचं पीठ लागलेलं आहे। छान मळून मळून घ्यायचं। तर इथे हे पीठ चांगलं मी मळून मळून घेतलंय। आता वरून पुन्हा 1 चमचाभर तेल घालते आणि तेल घालून पुन्हा थोडंसं मळून घ्यायचंय। या पिठाचा रंग बघू शकता तुम्ही, मस्त असा रंग आलाय, कुठलाही कलर न वापरता छान हिरवागार असा याला रंग आलेला आहे। चांगलं मळून मळून घ्यायचं। इथं आपलं पुरीचं पीठ चांगलं मळून झालंय। फक्त 10 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचंय। फक्त 10 मिनिटंच भिजवायचंय, जास्त वेळ भिजवायचं नाही। 10 मिनिटानंतर लगेचच इथं पुरी बनवायला घेतलेली आहे। या पिठामधला पेढ्याच्या आकाराचा एक गोळा काढून घेतलाय, हातावरती छान एकसारखा करून घ्यायचा आणि सुक्या पिठामध्ये घोळवून आपण याची छान गोल अशी पुरी लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीनं जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही करायची। आपण नेहमी जशी पुरी लाटतो तशीच ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथं पुरी लाटून झालेली आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। गॅसवर कढईमध्ये तेलही चांगलं गरम झालेलं आहे। तेल मध्यम गरम असावं, खूप कडकडीत गरम असेल तर काय होतं की पुरी पटकन करपली जाते। सुरुवातीला थोडंसं पीठ टाकून मी चेक करून बघतेय। तर इथं बघू शकता तेल अगदी व्यवस्थित मध्यम गरम आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि या तेलामध्ये आपल्याला ही पुरी सोडायची आहे। तर इथं बघू शकता अगदी मस्त टम्म अशी आपली ही पुरी फुललेली आहे। दोन्ही बाजूने आलटून पालटून छान अशी हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायची। तर इथं बघू शकता पुरीला छान सोनेरी रंग आलेला आहे, अगदी हलकासा मस्त दिसत आहे। काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या फ्राय करत आहे। पुरी करण्याची तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते। आता इथं मी एका चपातीच्या आकाराचा उंडा या पिठाचा घेतलेला आहे। याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची। नेहमीची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची आणि छान सुक्या पिठामध्ये बुडवून दोन्ही बाजूने आलटून पालटून व्यवस्थित लाटून घ्यायची।
आता झाकणाच्या साहाय्याने फटाफट आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे अगदी पटापट आपल्या पुऱ्या तयार होतात. अशा पद्धतीनं अगदी छान एकसारख्या अशा पुऱ्या झालेल्या आहेत. आता या सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेऊया. बघू शकता मस्त टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे. रंगही खूप सुरेख आलाय. त्याचबरोबर या पुऱ्या बराच वेळ तशाच्या तशा फुललेल्या राहतात. मस्त खुसखुशीत होतात. अगदी कमी तेलकट झालेल्या आहेत. बिलकुल तेल पीत नाहीत. काढून घेऊया. तर इथं मस्त टम्म फुगलेल्या पालकाच्या खुसखुशीत अशा पुऱ्या बनवून तयार आहेत. बऱ्याचदा मुलं पालक खाण्यासाठी कंटाळा करतात किंवा बऱ्याच जणांना पालक आवडत नाही. त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं जर पालकाच्या पुऱ्या बनवून दिल्या तर अगदी आवडीने मुलं डबा संपवतात. एकदा नक्की ट्राय करा. किंवा प्रवासात नेण्यासाठी तुम्हाला जर हेल्दी किंवा जास्त दिवस टिकणारं असं काही हवं असेल तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.